बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही केवळ तत्वज्ञान नव्हे, तर समाज परिवर्तनाची एक सशक्त चळवळ होती. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता मानवमुक्ती, समता, न्याय आणि आत्मसन्मान. खाली त्यांच्या विचारधारेचे मुख्य स्तंभ सोप्या शब्दांत दिले आहेत. 1. सामाजिक समता, सोशल इक्वालिटी. बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता की सर्व माणसे जन्मतः समान असतात. जाती व्यवस्था, उच्च नीच भेद, अस्पृश्यता हे समाजाचे विष असल्याचे ते मानत. त्यांचा संघर्ष होता जातीभेद नष्ट करण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी. 2. सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. कमकुवत, वंचित, शोषित समाज घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांचे विचार: शिक्षणात समान संधी, नोकरीत समान हक्क, कायद्यासमोर सर्व समान. याच विचारातून आरक्षण व्यवस्था अस्तित्वात आली. 3. शिक्षण ही मुक्तीची किल्ली. त्यांचे प्रसिद्ध वाक्य: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांच्या मते शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. शिक्षणाशिवाय आत्मसन्मान शक्य नाही. शिक्षणाशिवाय परिवर्तन घडत नाही. 4. लोकशाहीवर विश्वास. बाबासाहेब केवळ राजकीय लोकशाहीवर नव्हे, तर सामाजिक लोकशाहीवर विश्वास ठेवत होते. त्यांच्या मते फक्त मतदानाचा हक्क म्हणजे लोकशाही नाही, समाजात समता, बंधुता, न्याय असणे गरजेचे आहे. 5. संविधानवाद, कॉन्स्टिट्यूशनलिझम. ते म्हणत, संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, ते समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे. संविधानातून त्यांनी मूलभूत हक्क दिले, सामाजिक न्यायाची हमी दिली, स्त्री पुरुष समानतेचा पाया घातला. 6. स्त्री मुक्ती. बाबासाहेब स्त्री स्वातंत्र्याचे समर्थक होते. त्यांचे विचार: स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, वारसा हक्क, समानता, स्वातंत्र्य. हिंदू कोड बिल हे त्याचे मोठे उदाहरण आहे. 7. धार्मिक विचारधारा. धर्म माणसासाठी असावा, माणूस धर्मासाठी नसावा, हा त्यांचा विचार. म्हणूनच त्यांनी अन्यायकारक धर्मव्यवस्थेला विरोध केला, मानवतावादी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला. 8. मानवतावाद, ह्युमनिझम. त्यांची विचारधारा म्हणजे माणूस केंद्रस्थानी, माणसाचे दुःख महत्त्वाचे, माणसाचा सन्मान सर्वोच्च. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, मानवता, विवेक, आत्मसन्मान, सामाजिक क्रांती. ही विचारधारा केवळ इतिहास नाही, ती आजही जिवंत चळवळ आहे.